शेतीकडे वळलो किंवा शेती आमच्या आयुष्यात आली असं म्हणणं आहे की आम्ही काही कोणी खूप मोठे इव्होल्युशनरी शेती नाही करत आहोत आजही. कोकणात कोणीही करतो तेवढी शेती आम्ही करतोय. इथं माणसांची ये-जा नव्हती. इथलं गावातल्या मूळ प्रवाहातलं जीवन सुद्धा आजूबाजूला नाही. म्हणजे इथून जवळची वाडी सुद्धा 15 मिनिटं चालत आणि या मागच्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला आहे ती. माणसं इथं कामाला येतील का, येऊ शकतील का, ह्याचाही फार काही अंदाज नव्हता. आम्हाला हे सुटेबल वाटलं की चला कोकणात जाऊया, तिथे आपण आपले छान अशी शेती करूयात आणि त्याच्याबरोबर पर्यटनाचं पीकही थोडं काढूयात, इंटरक्रॉप म्हणता येईल त्याला. असं वाटून आम्ही शेतीकडे वळलो. त्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की सुरुवातीला तर त्या ह्या कृषी पर्यटनाची आयडिया पण इतकी फेक होती आमच्या डोक्यात की मी मगाशी म्हटलं ना की गणपतीत आम्ही जेव्हा जेव्हा आलो तेव्हा ती हिरवीगार भातशेती, मधनं वाहणारे ते पर्ये, हे सगळं स्वर्गीय दृश्य पाहिलेलं असल्यामुळे असंच असतं वर्षभर याही भ्रमात आम्ही होतो. आम्ही सगळे ऋतू कोकणातले अनुभवलेले नव्हते खऱ्या अर्थाने, उघड डोळ्यांनी. म्हणजे लहानपणी मी जरी मे महिन्यात इथे दिवस काढलेले असले तरी या सगळ्याशी डील करणं म्हणजे काय हे नव्हतं माहिती. सो सुरुवातीला आपण दाखवू की आंब्याच्या बागा आहेतच, घरातल्याही आहेत, लोकांच्याही आहेत, शेती दिसतेच, त्याच्यामध्ये कॉटेजेस बांधलं की झालं, अशा भ्रमातनं आम्ही सगुणाबागला पोहोचलो होतो. असं असताना शेखर दादांनी इतके पैसे मिळवतोस ना, छान, पण उद्या जेव्हा हे पैसे घेऊन तुम्ही दोघं मार्केटमध्ये जाल आणि जेव्हा विकायला काहीही नसेल त्या दिवशी काय खाणार आहात, डेबिट कार्ड की क्रेडिट कार्ड, काय जास्त चविष्ट लागेल, हा प्रश्न विचारल्यानंतर शेती या शब्दाचा इथं कुठेतरी संबंध आला. हा कुठला पक्षी आहे? हा सुभग म्हणून मराठीत आपण त्याला म्हणतो, कॉमन ॲव्हरा. बराचसा पिवळा, स्लाइट हिरवट झाक असलेला पिवळा आहे, त्याला काळे पंख, पांढऱ्या रेषा त्याच्यावरती. चिमणी एवढा साधारण पक्षी आहे. आमच्याकडे त्याला कोकणात जी सुखी ठेव असं म्हटलं जातं, असं तो म्हणतो, असं मानलं जातं. मस्त. मला ना आता एक वेगळंच काहीतरी आठवलं की मल्लिकार्जुन मनसूर त्यांच्याबद्दल बोलताना पु ल देशपांडेने एकदा खूप छान सांगितलंय की ते असं म्हणतात की त्यांचं गाणं कसं आहे तर पक्ष्यासारखं गाणं आहे. आणि त्याने खूप एक अप्रतिम वाक्य आहे पुलंचं की द बर्ड सिंग्स बिकॉज इट मस्ट, असं एक अप्रतिम वाक्य आहे. सो त्याची एकदम अचानक आठवण आली. वा.